शिवाजी महाराजांविषयी काही 2-3 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. प्रतीपचंद्र लेखे व वर्धिष्णु विष्णु वंदिता शहासून शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. सह्याद्रीच्या छाताडातून नाद पवानी गाजे काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गजतो आग ओकतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जाण झोकतो तुफान मातीचा राजा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे तर त्यांच्या आईचे नाव जिजाऊ असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश होता किल्ल्यावरील कचरा इकडे तिकडे न टाकता पडसाद जाळावा, त्याच्यावर झाडे लावावी. आणि आज कचरा इकडे तिकडे टाकला जातो, जाळतही नाही आणि झाडेही लावत नाही. आधीच्या काळात गॅस सिलेंडर माहीत नव्हते आणि आताच्या काळात चूल म्हणजे काय हेही माहीत नाही. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. स्त्रियांच्या बाबतीत कोणी अनुचित वर्तन केले तसे बदलणाऱ्यास ते कठोर शिक्षा करत. प्रजेतील शेतकरी, कारागीर, सैनिक, व्यापारी अशा सर्वच घटकांची ते काळजी घेत. कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि नडलास तर त्याला मराठ्यांची जात दाखवा, त्याला मराठ्यांची जात दाखवा. अफजल खान भेटीच्या प्रसंगी बड्या सत्याचाच ठार मारणारा जीवा म्हणाला. पन्हाळगडाचा वेढा ओलांडून शिवाजी महाराजांच्या भूमिकेत वावरणारा शिवा काशी. महाराज विशाळगडाकडे जात असताना पाठलाग करणाऱ्या शत्रूंची वाट रोखून धरणारा बाजी प्रभू देशपांडे. सिंहगड जिंकण्यासाठी धारातीर्थ पडलेला तानाजी मालुसरे. महाराजांच्या आग्रहावर सुटकेप्रसंगी मोठी झोगी पत्करणारे हिराजी फर्जत आणि महादारी मेहकर अशी अनेक उदाहरणे स्वराज्य उभारणीच्या कार्यात आढळतात. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समुद्र नसता. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समुद्र नसता. जर छत्रपती शिवराय जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थही समजला नसता. जर छत्रपती शिवराय जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थही समजला नसता. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी महाराजांवर एक दीर्घ कविता लिहिली आहे. महाराजांच्या राज्य साधनेच्या प्रयत्नांकडे ते थोर ध्येय साधण्याचे प्रयत्न म्हणून पाहतात. अंधार झाली की रात म्हणतात, तांदूळ शिजला की भात म्हणतात. अंधार झाली की रात म्हणतात, तांदूळ शिजला की भात म्हणतात. आणि या महाराष्ट्रात राहून ज्याला छत्रपती शिवाजी महाराज माहित नाही त्याला औरंगजेबाची औलाद म्हणतात, त्याला औरंगजेबाची औलाद म्हणतात. पंडित जवाहरलाल नेहरू हे महाराजांबद्दल असं म्हणतात की महाराज केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. सूर्यनारायण कोणाच्या हाताने झाकत नाही, सूर्यनारायण कोणाच्या बापालाही वाकत नाही. सूर्यनारायण कोणाच्या हाताने झाकत नाही, सूर्यनारायण कोणाच्या बापालाही वाकत नाही. आणि मी खरं सांगते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला अडवायची कोणाची ताकद नाही, अडवायची कोणाची ताकद नाही. ताजमहल अगर प्रेम की निशानी है तो शिवनेरी किला 108 की कहानी है. ताजमहल अगर प्रेम की निशानी है तो शिवनेरी किला 108 की कहानी है. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा या सह्याद्रीला माझा शोभा कसा होता, विचारा या सह्याद्रीला माझा शोभा कसा होता. अयोध्येत राम जसा होता, अयोध्येत राम जसा होता. संस्कारातून जपला ज्यांनी जिजाऊंचा वसा होता, जिजाऊंचा वसा होता. शिवाजी हा शब्द उलट करून वाचा. जीवाशी, जीवाशीचा तो शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज नावामध्ये काय ताकद आहे. छ म्हणजे 36 हत्तींचे बळ असणारे, र म्हणजे त्रस्त मोगलांना भिडणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणीचे, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राजाची हितचिंतक, ज म्हणजे जनतेचा राजा. शेवटी जाता जाता मानवंदना मनाविषयी असते. इंग्रजी मी जंप पर, बाडन सुहंब पर, रावण सदंप पर, रघुकुल राज है, पवन बारी बाह पर, समरती नाह पर, जो सहस पाह पर, राम विराज है, दाबधूम दंड पर, चीता मृग झुंड पर,